सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आज तणावाचे वातावरण निर्माण झाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत सोलापुरातील कांदा मार्केटमध्ये बोंबाबोंब आंदोलन छेडले। बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला केवळ 10 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाले। दररोज सुमारे 200 ते 250 ट्रक कांद्याची आवक होत असून खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। कांद्याचा उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि साठवणूक खर्च वाढलेला असताना मिळणारा दर बघता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही। त्यामुळे बाजारात थेट आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। कांद्याला 4,500 रुपये हमी भाव जाहीर करावा, शेतकऱ्यांना 3,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशी मागणी करत शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नावाने यावेळी शिमगा करत बोंब ठोकण्यात आली। आज खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते। मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी कांद्याचे लिलाव बघितले तर 400-500 रुपये प्रति क्विंटल पासून 600-700 रुपयेपर्यंत सरासरी भाव जर काढला तर 400-500 रुपयाच्या प्रति क्विंटलच्या दराने कांदा विकला जातोय। आज कांद्याचा उत्पादन खर्च काढला तर प्रति क्विंटल हा 2-2.5 हजार रुपयाच्या पुढे गेलेला आहे। एकरी कांद्याचा उत्पादनाचा खर्च हा 70 ते 80 हजार रुपयापेक्षा जास्त झालेला आहे। कांद्याचे बियाणे मागलेत, रासायनिक खताच्या किमती मागलेल्या आहेत, मजुरी वाढलेली आहेत, महागाई झालेली आहे, डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक मागलेली आहे, त्या सगळ्याचा विचार केला, बारदाना मागलेला आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज किमान 4,500 रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। आणि मागच्या 2 महिन्यात जो शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल दराने विकलाय त्या कांद्याला किमान 3,000 रुपयाचा दर 4,500 रुपयाचा दर मिळाला पाहिजे ही मागणी घेतलेली आहे। कारण आज आम्ही लहान असताना 1990-95 सालीचा विचार केला तर तेव्हा सुद्धा कांदा 400-500 रुपये प्रति क्विंटल कांदा विकला जात होता। आज 30-35 वर्षांनी सुद्धा कांद्याचा दर तोच आहे, 400-500 रुपये प्रति क्विंटल। मग महागाईच्या प्रमाणात कांद्याचा दर का वाढत नाही? म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। या ठिकाणी सौदे बंद केलेत। अनुदान मागताय, काय अनुदानाचा विषय आहे आणि कशा पद्धतीचा आज शिमगा आहे, कशा आंदोलन? मागच्या वर्षी शासनाने 2 वर्षापूर्वी प्रत्येक वर्षीच खरं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये हे व्यापारी असतील, शासन असेल, संगतमत करून जेव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याची आवक वाढलेली असते तेव्हा कांद्याचे दर पाडले जातात। 2 वर्षापूर्वी आम्हाला या ठिकाणी शासनाने आम्ही 1000 रुपयाची मागणी करून सुद्धा 300 रुपये आंदोलन जाहीर केलं होतं, ते सुद्धा आम्हाला 100% शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। आणि आज पुन्हा शेतकऱ्यांना खरं तर अनुदान, शासनाच्या अनुदानाची गरज आहे। शासन मंत्र्यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च करते, मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते। शेतकऱ्यांचं सरकार म्हणून सत्तेत आलेल्या सरकारला आम्ही विनंती करतोय, तुम्ही या सरकार शेतकऱ्यांना किमान 3,000 रुपयाचं अनुदान जाहीर करा। आज शिमगा आहे, या शेतकऱ्याच्या बोंबलण्याचा आवाज तरी तुम्ही ऐकावा। अधिवेशन चालू आहे, या अधिवेशन काळात तुम्ही तात्काळ निर्णय घ्याल आणि किमान 3,000 रुपयाचं अनुदान जाहीर करताल आणि इथून पुढचा निर्णय घ्याल। आणि आज या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री असणारे छगन भुजबळ साहेबांनी मागे विधानसभेमध्ये एक प्रश्न मांडला होता, कांद्याला किमान 3200 रुपयाचा हमी भाव जाहीर करा। आज ते छगन भुजबळ साहेब गप्प बसलेले आहेत। भुजबळ साहेबांना मी विनंती करतोय, तुम्ही नाशिक जिल्ह्यातून येतो, ज्या ठिकाणी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतंय, आपण सुद्धा या ठिकाणी आवाज उठवून अधिवेशनात आवाज उठवावा आणि कांद्याला किमान 4,500 रुपयाचा हमी भावाचा कायदा करून घ्यावा आणि 3,000 रुपयाचा हमी भाव तो आम्हाला मिळाला पाहिजे, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। ओके, कांद्याला किमान 3,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। कांद्याला किमान 4,500 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। कांद्याला किमान 4,500 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा, अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा, स्वाभिमानी शेतकरी एकजुटीचा विषय। कांद्याला किमान 3,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। अरे कोण म्हणतोय देत नाही, कोण म्हणतोय देत नाही, या शेतकरी विरोधात, या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या सरकारच्या नावानं, या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नावानं, या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या सरकारच्या नावानं, व्यापाऱ्यांच्या नावानं कांद्याला किमान 3,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। कांद्याला किमान 3,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। आणि प्रतिभागाचा विषय नाही, आम्ही सरकारला म्हणतोय त्याच्यावरचं निर्यात शुल्क हटवा, निर्यातीला प्रोत्साहन द्या। निर्यात शुल्क हटवलेलंच आहे, निर्यात शुल्क आहे नाही हो, काहीच नाही आहे, निर्यात शुल्क सुरू आहे सध्या। आमचं म्हणणं काय, जे काय हस्तक्षेप होते तर सरकारचं म्हणजे कारण सांगतो तुम्हाला, परराज्यात आपलं पहिला एकच महाराष्ट्र असं राज्य होते की तिथं कांदा उत्पादन होत होतं। आता याच्यामध्ये राजस्थान आलं, मध्य प्रदेश आलं, तमिळनाडू आलं, कर्नाटक आलं, आंध्र प्रदेश आलं, हे सगळे शेतकरी कांदा लावाले। कांदा पीक वाढल्यामुळे रेट कमी झाला। आमचं म्हणणं तुम्ही कांदा शासन आयात करते किंवा आजच्या गोष्टी मला सांगा, तुम्हाला एका
किलो क्विंटल कांद्याला किती खर्च तुम्हाला माहिती आहे नाही, का माहिती एकराला? नाही. मी पण शेतकरी आहे. हा, मग सांगा तुम्ही कसं परवडतं सांगा बरं. आज मला सांगा 2,000 रुपये 2,500 रुपये नुसतं उत्पादन खर्च येतो कांद्याचा. एकराला 70-80 हजार रुपये कमीत कमी खर्च आहे. खरं आहे. गेल्या वर्षी मग 4,000 रुपये भाव होता. 4,000 रुपये मध्ये सरकार लगेच सरकारने समितीत द्यायला पाहिजे. असते, बाजार समितीत पाठवते. आमची मागणी ज्यावेळेस भाव जास्त शेतकऱ्यांना अनुदान द्यायला असते पाहिजे.